नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, बघा म्हणजे आपण बोलता बोलता दिवसभरात जाऊ दे हा शब्द किती वेळा वापरतो आणि आपल्यावरचा आणि समोरच्यावरचा ताण हलका करतो याचं थोडं ऑब्झर्वेशन करा. म्हणजे बघा, जर समजा आपण एकमेकांशी बोलत असू तर आपण पटकन म्हणतो की जाऊ दे, नको विचार करूस, जाऊ दे, सोडून दे, जाऊ दे, आत्ता नको याचा विचार करूया. ह्या जाऊ दे शब्दानं आपण आपल्यावरचा ताण हलका करतो हे लक्षात येतं आहे का? याच शब्दावरची एक फार छान पोस्ट वाचण्यात आली डॉक्टर रामप्रसाद श्रीराम राऊत यांची. ऐकूया. जाऊ दे या दोन शब्दात कितीही कठीण परिस्थिती हाताळण्याची मोठी ताकद असते बघा. आपण काही झालं तरी सकारात्मकतेनं म्हणतो जाऊ दे. हे दोन शब्द खूप काही सांगून जातात. स्वतःला मोकळं करतात, मन शांत करतात, आकस्मिक तणावातून बाहेर काढतात. कधीकधी आपण ना एखाद्या गोष्टीला फार महत्त्व देतो, मनाला लावून घेतो, पण तेव्हा हे दोन शब्द जाऊ दे आपल्याला असं सांगतात की सगळं काही आपल्या हातात नसतं, आपल्या नियंत्रणात नसतं. काही गोष्टी सोडून द्यायला लागतात आपल्या मनःशांतीसाठी. आणि ते सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही, समजूतदारपणा दाखवणं असतं. त्यामुळे जास्त ताण घ्यायचा नाही, एकच शब्द म्हणायचा, जाऊ दे, विषय क्लिअर. त्यामुळे जाऊ दे या दोन शब्दांवर आपल्याला तणावरहित आयुष्य जगता येतं हे आपण समजून घ्यायलाच हवं. कदाचित ते आपण करतोही, फक्त आपल्याला ते जाणवत नाही. म्हणूनच म्हटलं सुरुवातीलाच की तुम्ही ऑब्झर्व करा, आपण दिवसभरामध्ये जाऊ दे हा शब्द किती वेळा वापरतो. आपण स्वतःलाच तणावापासून मुक्त ठेवायचा प्रयत्न करतो हे आपल्या लक्षात यायला हवं. आणि या जाऊ दे शब्दानं आपण समोरच्याचंही टेन्शन हलकं करतो हेही लक्षात घ्यायला हवं. तेव्हा कुठल्याही मानसिक तणावाच्या परिस्थितीमध्ये जाऊ दे हे शब्द अक्षरशः संजीवनीसारखे काम करतात. विचार करा आणि प्रात्यक्षिकातनं अनुभव घ्या. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.